वयाने मोठ्या शिक्षिकेसोबत असं डान्स करताना खाली पाडलं आणि पोटाला असा प्रकार ऐकून पायाखालची जमीन सरकेल. मॅडमला जराही काही वाटलं नाही. हा प्रकार नेमका काय होता? एका शाळेतील वर्ग, भिंतींवर रंगीबेरंगी फुगे, फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं फेअरवेल आणि वर्गात बसलेले अनेक विद्यार्थी. वातावरण पूर्णपणे आनंदाचं आणि उत्साहाचं होतं, कारण त्या दिवशी शाळेत एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ म्हणजेच फेअरवेल पार्टी. अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. कोण गाणं म्हणणार, कोण डान्स करणार, कोण अँकरिंग करणार यावर चर्चा चालू होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत काही शिक्षक देखील सहभागी होणार होते. विद्यार्थ्यांना उत्साह देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत आनंद साजरा करण्यासाठी शिक्षकांनीही काही छोट्या छोट्या परफॉर्मन्सची तयारी केली होती. अशातच एक क्षण आला, ज्या क्षणाने संपूर्ण वर्गाचं लक्ष एका ठिकाणी केंद्रित केलं. एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेला डान्स करण्यासाठी स्टेजसारख्या जागेवर बोलावलं. सुरुवातीला मॅडम थोड्या लाजत होत्या, पण विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे त्यांनी शेवटी होकार दिला. संगीत सुरू झाले आणि वर्गात टाळ्यांचा गडगडाट झाला. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही तालावर हलकेच डान्स करायला लागले. वर्गातील इतर विद्यार्थीही आनंदाने त्यांच्याकडे पाहत होते. वातावरण अगदी मोकळं, आनंदी आणि उत्साही होतं. पण पुढच्या काही सेकंदात काहीतरी असं घडलं, ज्यामुळे सगळ्यांचे चेहरे क्षणात बदलले. डान्स करत असताना अचानक विद्यार्थ्यांचा तोल गेला आणि त्याच्यासोबत शिक्षिकाही खाली पडल्या. तो क्षण इतका अचानक घडला की वर्गात एकदम शांतता पसरली. काही विद्यार्थ्यांच्या तोंडून किंकाळीही निघाली, कारण पहिल्या क्षणी सगळ्यांना वाटलं की शिक्षिकेला कदाचित गंभीर दुखापत झाली असावी. कॅमेऱ्यात कैद झालेला तो क्षण सोशल मीडियावर पोहोचला आणि मग सुरू झाला तर्कवितर्कांचा पूर. काही लोक म्हणत होते हे खूप चुकीचं आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत असा मोकळेपणाचा डान्स करू नये. काही लोकांना वाटलं कदाचित हा अपघात नसून मुद्दाम केलेला प्रकार असेल का. काही जणांनी तर हा व्हिडिओ पाहून पूर्ण वेगळ्याच अफवा पसरवायला सुरुवात केली. ज्या लोकांनी हा व्हिडिओ पूर्ण न पाहता फक्त काही सेकंदांची क्लिप पाहिली, त्यांच्यामध्ये तर भीतीचं आणि रागाचं वातावरण तयार झालं. तिच्या पोटाला दुखापत झाली असेल का? त्या विद्यार्थ्याला शिक्षा होणार का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले. पण काही वेळानंतर जेव्हा पूर्ण व्हिडिओ समोर आला, तेव्हा खरी गोष्ट समजायला सुरुवात झाली. त्या व्हिडिओमध्ये दिसतं की खाली पडल्यावर काही क्षणातच शिक्षिका स्वतः उठतात. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना नाही, उलट हलकंसं हसू दिसतं. विद्यार्थीही लगेच घाबरून त्यांना उभं करतो आणि वर्गातील बाकीचे विद्यार्थी देखील त्यांच्याकडे धावून जातात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न असतो, मॅडम ठीक आहेत ना? आणि मग शिक्षिका स्वतःच हसत म्हणतात, काही झालं नाही, रिलॅक्स. तेव्हा वर्गात पुन्हा एकदा टाळ्यांचा आवाज घुमतो. खरं म्हणजे हा पूर्ण प्रकार फक्त डान्स करताना झालेला एक छोटासा अपघात होता. कुणाच्याही मनात वाईट हेतू नव्हता आणि शिक्षिकेलाही कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. पण सोशल मीडियाच्या वेगामुळे हा छोटासा क्षण वेगळ्याच पद्धतीने लोकांसमोर गेला आणि अनेकांनी त्याला वेगळाच अर्थ लावला. शेवटी सत्य हेच होतं की तो फक्त एका शाळेतील फेअरवेल कार्यक्रमातील डान्स होता.